Good morning, all of you. Today I am going to welcome to online class. Standard the 10 subject science per second. Topic name environment of the management. This is the previous lecture of this point. Need of the conservation. Relationship of the ecosystem in your environment. And this is the start of the point. This is chapter flowchart. This flowchart is factor soil pollution, water pollution and air pollution. This is the need of the conservation in protection of the strong. This three factor very handling, very act is a law in uses, and these three factors of the environmental of the pollution in a very difficult of the 3 point continuously and process of the human being, natural reason, man-made reason. Very important of the in environmental management is ecosystem protection of this point. Start up the point. This table of the flow chart in flow chart three components: air pollution, water pollution, soil pollution. In this is the first chart. First column is the components, second column air pollution, third column water pollution and fourth column soil pollution. This is in three is component: air pollution, water pollution, soil pollution. This is the three factors. And air pollution, this is air pollution, water pollution, soil pollution. This is the affecting of the components, source and effect control measure. बघा आता या धड्यामधला पुढचा पॉइंट आहे की पर्यावरण संवर्धन कसं राखायचं. पर्यावरण संवर्धन राखताना काय गोष्टी केल्या पाहिजे. तर सुरुवातीला ज्यावेळी पर्यावरण संवर्धन करताना काही गोष्टींचं आपण ज्या गोष्टीमुळे पर्यावरण ऱ्हास होतो, ज्या गोष्टीमुळे पर्यावरणावर परिणाम होतो, ज्या गोष्टीमुळे इकोसिस्टमची आंतरसाखळी बदलते, त्या गोष्टीवरती आपण व्यवस्थित तंतोतंत उपाय केले पाहिजेत. ते कोणते बघू आता. पहिल्यांदा बघा हवा प्रदूषण, दुसरं पाणी प्रदूषण, तिसरं माती प्रदूषण. हे तीन घटक आहेत. या तिन्ही घटकामुळे जास्त प्रदूषण होते. कशामुळे होतं, कोणत्या घटकामध्ये प्रदूषण होतं, त्याचा परिणाम काय होतो आणि ती कंट्रोल कशी केली पाहिजे. दिस इज द फर्स्ट कॉलम एअर पोल्युशन. एअर पोल्युशन इज components, gases and solid. Two is condition. Component first column air pollution, this is gases and solid. Gases is component carbon dioxide, hydrogen, carbon. This is the air pollution is a components of the carbon dioxide, carbon, hydrogen, this is nitrogen. And of the source of second solid component dust, ash, carbon, lead. Second column sources, air pollution of the sources: factories, coal and minerals, oil, fuel. This is of the air pollution affect human being and mentally and ecosystem, agriculture. Air pollution of the control measures: law, rule, project. This is the first column. This explain. बघा आपण पहिल्यांदा बघितलं हवा प्रदूषण कशामुळे होतं. हवा प्रदूषणाची कारणं कोणती. हवेमध्ये कोणकोणते घटक असतात. कार्बन डायऑक्साइड असतो, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे हवेमध्ये घटक असतात, बरोबर. हे कशा माध्यमातून हे घटक मिसळतात हवेमध्ये.
जे मोठमोठे कारखाने आहेत, कारखान्यांच्या माध्यमातून मोठमोठे कोळशे उद्योग कारखाने आहेत. दुसरंच मिनरल्स ऑइल्स आहेत, जिथे केमिकल्स ऑइल्स फॅक्टरी आहेत. तसंच इंधने आहेत, यांच्या मार्फत या हवेमध्ये घटक मिसळतात. तसंच सॉलिड म्हणजे काय, स्थायू उत्पादन कोणकोणते आहेत बघा, डस्ट, ॲश, कार्बन, लीड. म्हणजे कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धूर, त्या धुरामध्ये पडणारे विषारी वायू आहेत, ती वायू सकट या ह्याच्यामध्ये मिसळतात. म्हणजे जे स्थायू रूपापासून मेल्ट केल्यानंतर त्याचं रूपांतर या हवेमध्ये काही टॉक्सिक विषारी वायूमार्फत होतो. बघा आता ते कशा मार्फत होतं, कोणत्या सोर्स मार्फत होतं, त्याला कारणीभूत कोण आहे? मोठमोठे कारखाने, मोठमोठे औद्योगिक कारखाने, मोठमोठे इंडस्ट्रीज, मोठमोठे केमिकल कारखाने यांच्या माध्यमातून हे एअर पोल्युशन होत असतं. सेकंड बघा इफेक्ट, त्याचा परिणाम काय होतो, या हवा प्रदूषणाचा परिणाम काय होतो बघा, ह्युमन बीइंग, माणसांच्या शारीरिक परिणाम होतो, मानसिक त्रास होतो, पर्यावरण परिणाम होतो, इकोसिस्टीम विचलित होते. हे उपाय काय करायचं, गव्हर्नमेंट कायद्यानुसार जी कायदे लागू केले ते कायदे लागू करणं, नियम पाळणं आणि प्रोजेक्ट प्रकल्प राबवणं. दिस इज द फर्स्ट ऑफ द कॉलम ऑफ द एअर पोल्युशन. Air pollution components, air pollution of the sources, air pollution of the effects, air pollution of the control measure. Second column, water pollution. Water pollution of the component nitrogen, phosphorus, chlorine. Fertilizers component. बघा आता वॉटर पोल्युशन मध्ये पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात, नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोरीन असतो आणि केमिकल खते. Second, water pollution of the sources. This is the water pollution of sources. This is of the components. Industrial wastage, domestic wastage, chemical agriculture. This is the fertilizer. बघा पाण्यामध्ये हे घटक कुठून येतात, तर मोठमोठे औद्योगिक कारखान्यांच्या माध्यमातून जो घनकचरा तयार होतो त्याच्या मार्फत, मोठमोठ्या कारखान्यातून सोडलेली मळी किंवा केमिकल यांच्या मार्फत, घन कचरा घरगुती किंवा आपण पाण्यामध्ये टाकलेले काही वेस्ट कचरा, केमिकल किंवा शेतीमधून आलेला काही फर्टिलायझर्स, जेव्हा विषारी असं काही केमिकल्स आपण फवारणी करताना पाण्यामध्ये प्रवाहित होऊन ज्या चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होतो, याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतो. दिस इज ऑफ द कंट्रोल ऑफ द इफेक्ट्स ऑफ द एअर वॉटर पोल्युशन. या पाण्यामुळे काय परिणाम होतो, दिस इज ह्युमन बीइंग्स ऑफ द ह्युमन बॉडी. म्हणजे बघा या पाण्यामुळे काय होतं, मानवी शरीरावर परिणाम होतो, वेगवेगळे आजार उद्भवतात, वेगवेगळ्या आजाराला कारणीभूत माणूस ठरतो. कारण का, पाणी प्रदूषणामुळे पाण्यामध्ये वेगवेगळे घटक मिसळल्यामुळे, ऍड झाल्यामुळे माणसाच्या शरीरावर परिणाम, मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तसंच याच्यावरती पिकाचे परिणाम होतो, वातावरण परिणाम होतो, जीवजंतू परिणाम होतो. दिस इज ऑफ द एअर पोल्युशन ऑफ इन कंट्रोल ऑफ द मेजर. जे उपाय काय करायचा, दिस इज द वॉटर पोल्युशन ऑफ द ऍक्ट, प्रोजेक्ट अँड इज ए सफिशियंट ऑफ द वॉटर ऑफ द ह्युमन. म्हणजे जेवढं लागतं तेवढं पाणी वापरायचं, त्याच्यावरती काय शासनाने कायदे लागले ते कायद्याचा वापर करायचा आणि याच्यावरती प्रतिबंधक प्रकल्प उपाययोजना चालू करायची. बघा आता दोन कलम झाले, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण. हे दोन घटक अत्यंत एकदम कारणीभूत करणारे घटक आहेत. ह्या दोन एअर पोल्युशन किंवा वॉटर पोल्युशन असून दे, एअर पोल्युशन केलं तर निसर्गामध्ये असणारे जे वातावरणामध्ये बिघाड निर्माण होतो आणि वॉटर पोल्युशन मध्ये ज्या पाण्यामध्ये तुम्ही बिघाड केला तर पृथ्वीतलावर असणारे सजीव आहे ते सजीवावरतीचा परिणाम होतो, जीवजंतूवरती परिणाम होतो. नेक्स्ट कॉलम सॉइल पोल्युशन, मेन्स माती प्रदूषण. बघा आता सॉइल पोल्युशन इज द दिस इज ऑफ द कंपोनेंट्स नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, फर्टिलायझर कंपोनेंट्स. बघा मातीमध्ये कोणकोणते घटक असतात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असतं. दिस इज द सॉइल पोल्युशन ऑफ द सोर्स. हे घटक कुठून येतात, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल केमिकल्स. ज्यावेळी माती प्रदूषणामध्ये हे घटक कोणकोणते कुठून येतात, तर एक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केल्यानंतर
मोठमोठ्या केमिकल नदी पाण्यामध्ये प्रवाहित केल्यानंतर म्हणजे काय निर्माण होतं की मोठमोठ्या कारखान्याच्या माध्यमातून ज्यावेळी मळी किंवा एखादी केमिकल्स किंवा शेतीमध्ये जास्त प्रमाणात फर्टिलायझरचा वापर केल्यामुळं ती जमिनीमध्ये नापीक बनते, म्हणजे सॉइल मध्ये प्रदूषण होते. दिस इज सॉइल पोल्युशन ऑफ द इफेक्ट सॉइल इरोजन. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल फर्टिलायझर गेल्यानंतर जमिनी काय होते, नापीक बनते, पोषक तत्व कमी येतं, जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी येतं, उत्पन्न घटतं. याचा परिणाम कशामुळे होतं, जमिनीच्या प्रमाणाच्या बाहेर त्याच्यामध्ये फर्टिलायझर खते वापरल्यानंतर किंवा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात खते केमिकल गेल्यामुळं जमिनीमध्ये पूर्ण ही नापीक बनते, म्हणजे कोणत्या प्रकारचे त्यात पीक व्यवस्थित येत नाही. कारण का मिठाचं प्रमाण, मग आपण म्हणतो बघा जमीन फुटलेली असते की मिठाला असे पांढरट असा तवंग आलेला असतो, मीठ फुटल्यासारखं होतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात नापीक झाल्यामुळं तिथं अशा प्रकारचा आपल्याला सॉइल इरोजन दाखवण्यात आलेले. दिस इज द सॉइल पोल्युशन ऑफ द कंट्रोल मेजर ॲट लॉ रूल आणि मिनिमम ऑफ द फर्टिलायझर, मिनिमम ऑफ द केमिकल्स इन युजेस. आपल्याला जेवढं लागतं तेवढं औषध वापर करावं, जेवढं वापरायचं तेवढंच वापरायचं. प्रमाणाच्या बाहेर वापरलं तर त्याचा इफेक्ट निसर्गावरती, मानवावरती होतो. This is the of 3 is a content air pollution, water pollution and soil pollution. Very important of the flow chart in this chapter. Components, source, effect, control measure. Air pollution is a components, air pollution component, air pollution sources, air pollution effect, air pollution the control measure. Water pollution component, water pollution of the source, water pollution of the effect, water pollution control of the measure. Water pollution of the component, water pollution of the source, water pollution of the effect, water pollution of the control measure. बघा या तिन्ही घटकांचा आपण काय बघितलं, त्यामध्ये पाण्यामध्ये कोणते घटक असतात, हवेमध्ये कोणते घटक असतात, पाण्यामध्ये कोणते घटक असतात, मातीमध्ये कोणते घटक असतात, हवेमध्ये कोणकोणते सोर्स कोणत्या माध्यमातून हवेमध्ये घटक ये जातात, पाण्यामध्ये कोणत्या माध्यमातून हवेचे घटक जातात, मातीमध्ये कोणत्या माध्यमातून हवेमध्ये घटक मिसळतात, बरोबर. तसं बघा हवेमध्ये हे घटक, या घटकांचा समावेश झाल्यानंतर त्याचा परिणाम कशावर होतो, तर हवेचा परिणाम होतो की माणसाच्या शरीरावर होतो, मानसिक त्रास होतो आणि पर्यावरणावरती त्याचा मोठा परिणाम होतो. पाण्याचा परिणाम बघा, इफेक्ट्स ऑफ ह्युमन बीइंग, मानवाच्या शरीरावर अत्यंत मोठ्या प्रमाणाचा परिणाम होतो, निसर्गाचा परिणाम होतो आणि निसर्गामध्ये असणारे जीवजंतू याच्या परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. नेक्स्ट बघा, सॉइल मुळे माती प्रदूषणामध्ये काय परिणाम होतो, सॉइल इरोजन होतं, म्हणजे तिथे शेत जमीन नापीक बनते, कोणत्या प्रकारचं पीक तिथे येत नाही. हे बघा अत्यंत महत्त्वाचा हा फ्लो चार्ट आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा फ्लो चार्ट लिहून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे याचं रायटिंग करून तुम्ही वाचन करायचं आहे. हा फ्लो चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षा दृष्टिकोनानं. दिस इज द 3 इज अ फॅक्टर्स, air pollution, water pollution, soil pollution. This is the condition of the component air pollution, air pollution sources, air pollution of the effect, air pollution controls. This is the water, soil, same condition. This is the flow chart. Okay. This is the chapter of the next point. This is the next class.